माझे खूप चांगली गोष्ट घडली आणि खूप वाईट गोष्ट घडली. कोणती ती तुम्हाला सांगतेच. तर आज मी परत ह्या मुंबईच्या लाईफमध्ये, मुंबईच्या धावपळीमध्ये एंटर करत होते आणि आज मी पुन्हा सकाळी सकाळी उठून डबा वगैरे घेऊन आवणीने डबा करून दिला होता आणि आम्ही स्टेशनवर येऊन उभी राहिली होती. 2 प्लॅटफॉर्म मी चेंज केले होते ट्रेनसाठी, फास्ट ट्रेनसाठी, आणि मला ती भेटलेली नव्हती. नंतर माझ्यासाठी एक चांगली गोष्ट जी घडली ती म्हणजे माझी ही शाळेतली, प्राथमिक शाळेतली मैत्रीण भेटली होती आणि तिच्यामुळे मला फास्ट ट्रेनसुद्धा भेटली आणि त्या ट्रेनमध्ये जागासुद्धा भेटल्या. तर मुंबईकरांना माहीत असेल, ट्रेनमध्ये जागा भेटणं म्हणजे नवसाचंच काम असतं. आणि त्यानंतर ह्या व्हॅनमध्ये बसतानाच एक वेगळी भीती जी असते ना मनामध्ये, ती आणखीन काही वेगळीच असते. असो, ठीक आहे. मी कशीबशी दवाखान्यामध्ये पोचले होते. मम्मीला असं छान हसताना बोलताना बघितल्यानंतर जरा रिलॅक्स वाटलं की फायनली इथे आल्यानंतर काहीतरी तर चांगली गोष्ट आपल्याला बघायला भेटते. मम्मी आपली रिलॅक्स आहे. आणि त्यानंतर मग पप्पा म्हणाले, चल आपण जाऊन काहीतरी खाऊया. आणि ते दवाखान्यामध्ये जे आहे ना, व्हेज पफ खूप सुंदर भेटले होते आम्हाला, खूप छान होते. नंतर मम्मी पप्पा असे झोपले होते. मेडिक्लेमची प्रोसिजर सकाळी 10 वाजेपासून चालू होती. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत, पण अजूनही मेडिक्लेम आमचा पास झालेला नाही. मेडिक्लेमची प्रोसिजर आमची झालेली नाही आहे. आणि ह्याच चक्रात मी 15व्या माळ्यापासून तर खाली जा वर ये करून फायनली रात्र झाली. आमचा मेडिक्लेम काय पास झाला नाही. आता बघू उद्या काय होतं. तर मी खरं सांगते देवाला की ही लाईफ आहे ना, दुश्मनावर सुद्धा येऊ नये.